त्याचे श्री विजयराव देशमुख, डॉक्टर शुभांगी उंबरकर, त्याचप्रमाणे डॉक्टर समय बनसोड आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, अतिशय जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिगत माझ्या दृष्टीने अतिशय हृदयाशी जुळणारा हा विषय आहे आणि म्हणून मुद्दामून मी या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहिलो। विदर्भामध्ये गेल्या कार्यकाळामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। या आत्महत्येचं कारण काय याच्यावर पुष्कळ अध्ययन झालेलं आहे, पण त्यातल्या प्रमुख कारणामध्ये एक कारण असं आहे की आपल्या विदर्भामध्ये सिंचनाचा अभाव ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे। कॉटन प्राइस मेकॅनिझम ही दुसरी समस्या आहे आणि ज्या आत्महत्या झाल्या त्या अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यात झाल्या। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपला उत्पादन जर वाढवायचं असेल तर त्यामधला एक प्रमुख भाग आहे जलसंवर्धन, आणि जोपर्यंत पाण्याची उपलब्धता होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबू शकत नाही। आणि कृषी क्षेत्रावर जी जनता अवलंबून आहे त्याची लोकसंख्या आपल्या देशाची 60 ते 65% आहे। म्हणजे 60 ते 65% जी जनता आहे ती आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेली आहे आणि त्यातूनच कोणाच्या मानेला खास सुटले म्हणून त्या लोकांनी आत्महत्या नाही केल्या, पण परिस्थितीची विवशता म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या। आणि त्यातला प्रमुख संबंध जो आहे तो पाण्याशी आहे। धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा।